12. परत 2 × 2 नी 26 ला डिवाइड करू 13, म्हणजेच 2 स्क्वेअर × 13 म्हणजेच 2 स्क्वेअर रूट ऑफ 13. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 52 इज इक्वल टू 2 स्क्वेअर रूट ऑफ 13. आता ही संख्या आणि 5 स्क्वेअर रूट ऑफ 13, तर ह्या दोन संख्या कशा आहेत, सजातीय आहे का विजातीय आहेत? तर ह्या संख्या दोन्ही सजातीय करणी आहेत, कारण यांचे कर्णिस्थ संख्या सारखी आहे आणि दोन्ही कर्णींची कोटी पण सारखी आहे. दोन्ही कर्णींची कोटी कोणती आहे? स्क्वेअर रूट आहे, म्हणजे 2 आहे. आणि कर्णिस्थ संख्या 13, ही दोन्ही संख्या सारख्या आहेत. त्याच्यामुळे हे दोन्ही ज्या करण्या आहेत त्या कशा आहेत? सजातीय करणी. These two surds are like surds, similar surds, because their radicands are same, and also order of surds are also same, equal, that is 2. Therefore, these two surds are like surds. Therefore, surds are like surds. These two surds are like surds. प्रश्न दुसरा त्याच्यातला, त्याच्यामध्ये वर्गमुळात 68 आणि 5 वर्गमुळात 3 ह्या दोन्ही करणे सजातीय करणे आहेत का विजातीय करणे आहेत ते आपल्याला लिहायचे. तर ओळखायचे आपल्याला ते. त्यासाठी आपण काय करू, वर्गमुळात 68 ह्याचं आपल्याला ह्याचं रूपांतर आपल्याला सोप्या करणीत करायचं आहे. तर 68 बरोबर याला आपण 2 ने भाग देऊ, फॅक्टर आपण काढू 68 चे. तर 2 गुणिले 2 त्रिक 6 2 चौक 8, परत ह्याला 2 ने भाग जातो. 2 एक 2 आणि 2 साती 14, म्हणजेच 2 चा वर्ग गुणिले 17, 2 साती 14, म्हणजेच 2 वर्गमुळात 17. याचा अर्थ काय? वर्गमुळात 68 बरोबर आहे 2 वर्गमुळात 17. आता ही संख्या आणि ही संख्या हे सारख्या आहेत का, सिमिलर आहेत का? तर नाही. हे दोन्ही करणे कशा आहेत? विजातीय, कारण त्यांचा कर्णिस्थ संख्या पण ही वेगळी वेगळी आहे. त्यांची कोटी सारखी आहे. इथं स्क्वेअर रूट आहे, इथं पण स्क्वेअर रूट आहे. कोटी सारखी आहे पण कर्णिस्थ संख्या आहे वेगळी आहे. त्याच्यामुळे these two surds are not like surds. Therefore, root 68, square root of 68 and 5 into square root of 3 are unlike surds. म्हणजे विजातीय करणे आहेत. Therefore, square root of 68 and 5 into square root of 3 are not like surds. 4 वर्गमुळात 18 आणि 7 वर्गमुळात 2. 4 गुणिले वर्गमुळात 18 आणि 7 गुणिले वर्गमुळात 2. 4 square root of 18 and 7 square root of 2. तर ह्या दोन्ही करणी सजातीय आहेत का विजातीय आहेत हे ओळखायचं आहे. तर आधी आपण ह्यांना सोपं रूप देऊ. Therefore 4 into 18, 18 means 9 into 2, means 4 into 3 into 3, 9 means 3 into 3 into 2. Therefore 4 into 3 into square root of 2, that is 12 into square root of 2. Therefore
12 square root of 2 and 7 square root of 2, these two surds are like surds because their radicands are equal and their order are also equal. Therefore 4 18 means what? 12 square root of 2 and 7 square root of 2 are like surds. म्हणजे सजातीय करणी. म्हणून 4 वर्गमुळात 18 आणि 7 वर्गमुळात 2 हे कसे आहेत? सजातीय करणी आहेत. कारण काय? तर त्यांची कर्णिस्थ संख्या ठीक आहे 18 इथं आपण कर्णिस्थ संख्या काय आहे? सारखी आहे आणि त्यांची ऑर्डर पण ही पण सारखी आहे. म्हणून हे दोन्ही नंबर कसे आहेत? सजातीय आहेत, सजातीय करणे आहेत. म्हणजेच हे आणि हे नंबर, हा नंबर आणि हा नंबर हे कसे आहेत? धीस सर्ड अँड धीस सर्ड्स आर लाईक सर्ड्स. तर आपल्याला आपण आधी काय केलं? ह्याचं रूपांतर आपण सिम्प्लिफाय केलं, सोपं रूप दिलं. तेव्हा सोपं रूप काय आलं? 12 वर्गमुळात 2. 12 वर्गमुळात 2 आणि दुसरी संख्या कोणती आहे? दुसरी करणी कोणती आहे? 7 वर्गमुळात 2. मग ह्यांचं आपण कम्पेअर केलं. तर कम्पेअर केल्यावर आपल्याला समजलं की हे दोन्ही कसे आहेत? सहजातीय करणी. पण ह्या दोन्हींची कम्पेअर करताना आपल्याला समजलं नव्हतं की दोन्ही हे सहजातीय करणी, कारण ह्यांचा रेडिकंड कसा आहे? हा वेगळा आहे. मग तो आपण रेडिकंड म्हणजे कर्णिस्थ संख्या ही आपण सारखी आणण्यासाठी आपण काय केलं? 18चे काय केले? आपण प्रॉडक्ट हे केले, फॅक्टर पाडले आणि नंतर त्यावरून आपल्याला त्याचं सिम्प्लिफाय करता आलं, त्याला सोपं रूप दिलं. आणि कोणतं रूप आलं? 12 वर्गमुळात 2. तर 12 वर्गमुळात 2 आणि 7 वर्गमुळात 2 ह्या दोन्ही संख्या कशा आहेत? सजातीय आहेत. सजातीय का आहेत? तर ह्यांची कर्णिस्थ संख्या कशी आहे? सारखी आहे. आणि ह्यांची कोटी ऑर्डर, इथं स्क्वेअर रूट आहे, इथं स्क्वेअर रूट आहे, इथं वर्गमूळ आहे, इथं वर्गमूळ आहे. मग ह्या दोन्ही कर्णींची कोटी किती आहे? 2 आहे. ती पण सारखी आणि कर्णिस्थ संख्या पण सारखी. म्हणून आपण असं लिहिलं की ही संख्या म्हणजे ही संख्या म्हणजे ही करणी आणि ही करणी कशी आहे? सजातीय करणी आहे, लाईक सर्ड्स. These two surds are like surds. तर चौथं गणित आहे 19 वर्गमुळात 12 वर्गमूळ 12चे वर्गमूळ 19 गुणिले 12चे वर्गमूळ आणि 6 गुणिले 3चे वर्गमूळ 19 into square root of 12 and 6 into square root of 3. तर इथं हा रेडिकंड म्हणजे हा कर्णिस्थ संख्या दोन्हीकडे कशी आहे? वेगळी. तर ते आपल्याला काय करायचे? सारखी होती का नाही ते बघायचे आपल्याला. आणि सारखी झाली तर त्याच्यावरून आपल्याला कम्पेअर करून लाईक सर्ड्स आहे का अनलाईक सर्ड्स आहे हे आपल्याला काढता येणार आहे. तर आता 19 आणि वर्गमुळात 12 म्हणजेच किती? 19 वर्गमुळात 3 गुणिले 4 3 चौक 12. मग आता 4 कशाचा वर्ग आहे? 4 हा 2चा वर्ग आहे. मग आपण हे वर्गमुळाच्या बाहेर 2 घेऊ, हे 4 घेऊ, म्हणजे वर्गमुळाच्या बाहेर किती येणार? 2 येणार. म्हणजेच 19 गुणिले 2 आणि वर्गमुळात फक्त राहतील 3. 4चे वर्गमूळ बरोबर 2. 19 दोन्ही 38 आणि वर्गमुळात किती आहेत? 3. आता ही करणी आणि ही करणी सारखी आहे का? तर सारखी आहे, सजातीय आहे, लाईक सर्ड्स आहे. का बरं? तर ह्यांचं कर्णिस्थ संख्या दोन्ही ह्याच्यामधली कर्णिस्थ संख्या सारखी आहे आणि दोन्ही कर्णींचे ऑर्डर आणि म्हणजे कोटी आणि कर्णिस्थ संख्या ह्या दोन्ही काय पाहिजेत? सारख्या पाहिजेत. ह्या दोन्ही जर सारख्या असतील तर त्यांना काय म्हणतात? सजातीय करणी. तर इथे दोन्ही सारखं, इथे √3 आहे, इथं √3 आहे,
इथं स्क्वेअर रूट ऑफ 3 आहे, इथं स्क्वेअर रूट ऑफ √3 आहे. म्हणून दिस टू सर्ड्स आर लाईक सर्ड्स. जरी ही संख्या वेगळी असली तरी चालतं. तर मग आता आपण उत्तर लिहू. Therefore 19 square root of 12 19 स्क्वेअर रूट ऑफ 12 म्हणजे 38 स्क्वेअर रूट ऑफ 3 असा त्याचा अर्थ आहे. पण आपण ही संख्या लिहिली इथं आणि आता ही संख्या लिहू. 6 स्क्वेअर रूट ऑफ 3 आर लाईक सर्ड्स. आता 5वं गणित आहे. 5 गुणिले वर्गमुळात 22, 7 गुणिले वर्गमुळात 33, 5 स्क्वेअर रूट ऑफ 22 आणि 7 स्क्वेअर रूट ऑफ 33. आता इथले दोन्ही रेडिकंड कसे आहेत, डिफरंट आहे. ऑर्डर सेम आहे, स्क्वेअर रूट सेम आहे, पण रेडिकंड संख्या इथे 22 आहे, इथे 33 आहे, इथे 22 आहे, इथे 33 आहे. मग आपण यांचं दोघांचं सारखे येतात का नाही बघायचे. रेडिकंड प्रयत्न करायचा आहे आपण. 22 म्हणजे किती, 11 गुणिले 2, तसंच 11 गुणिले 3. तर आता ह्यांच्यामध्ये आपण वर्गमूळाच्या बाहेर संख्या कोणती घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे ही संख्या राहणार आहे. दोन्ही हे कसे प्राईम फॅक्टर आहेत, त्याच्यामुळे इथे 22च राहणार आहेत आणि इथे सुद्धा 33च राहणार आहेत. त्याच्यामुळे रेडिकंड आर डिफरंट बट ऑर्डर इज सेम. म्हणजे कर्णींची कोटी कशी आहे, सारखी आहे, पण कर्णीस्थ संख्या वेगळ्या वेगळ्या आहेत. इथं 22 आहे आणि इथं 33 आहे. आणि कर्णींची कोटी किती आहे, 2 आहे. स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ दोन्हीकडे आहे आणि संख्या मात्र वेगळ्या वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे आपण ह्या दोन्ही कर्णींना काय म्हणणार, विजातीय कर्णी. म्हणजे अनलाईक सर्ड्स आर अनलाईक सर्ड्स, विजातीय कर्णी. सहावं गणित आहे. 5 वर्गमुळात 5, 5 वर्गमुळात 75, 5 स्क्वेअर रूट ऑफ 5, 5 स्क्वेअर रूट ऑफ 75. इथं रेडिकंड म्हणजे कर्णिस्थ संख्या वेगळी वेगळी आहे, ऑर्डर सेम आहे. मग आता कर्णिस्थ संख्या आपण सारखी होते का हे बघण्यासाठी आपण इथे 5 वर्गमुळात 75 ह्याला आपण सोपं रूप देऊ. म्हणजेच 5 वर्गमुळात 25 गुणिले 3, 25 गुणिले 3 बरोबर किती, 75. आणि 25 वर्गमुळात 25 बरोबर आहे 5. मग आपण वर्गमुळाच्या बाहेर 25 घेऊ. म्हणजे 5 गुणिले 5 आणि वर्गमुळात फक्त 3 राहतील. वर्गमुळात 25 बरोबर 5, मग ते आपण इथे 5 लिहिले. मग हे किती झाले उत्तर, 25. आणि वर्गमुळात किती राहणार आहेत, 3. म्हणजे हे सिम्प्लिफाय केल्यावर उत्तर काय येते, 25 वर्गमुळात 3. आणि ही संख्या कोणती आहे, 5 वर्गमुळात 5. तर इथे वर्गमुळात 5 आहे आणि इथे वर्गमुळात 3 आहे. मग या कर्णिस्थ संख्या सारख्या झाल्यात का, तर झाल्या नाहीत. ह्याचा अर्थ हे दोन्ही कर्णी कशा आहेत, विजातीय कर्णी आहेत, अनलाईक सर्ड्स. Therefore आणि 5 वर्गमुळात 75, 5 वर्गमुळात 75 म्हणजेच 25 वर्गमुळात 3. म्हणजेच 5 वर्गमुळात 5 आणि 25 वर्गमुळात 3 ह्या कशा कर्णी आहेत, तर विजातीय कर्णी. कारण इथं कर्णीची संख्या वेगळी आहे. कोटी 1 आहे, कर्णीची समान आहे, कोटी 2 आहे, 2 आहे, पण कर्णीची संख्या वेगळी वेगळी आहे. Therefore these two are unlike सर्ड्स.